कारण पुण्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि मराठा तरुण हे भिडलेले आहेत। लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा मराठा तरुणांचा आरोप आहे। तर तसंच हाकेंनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचाही आरोप हा मराठा तरुणांकडून करण्यात आला। हाके आणि मराठा तरुणांमधील वाद हा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पाहायला मिळाला। तर पोलिसांकडून हाकेंची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आली। हा सगळा प्रकार काल संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास घडला। आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके। हाके साहेब, काय झालं नेमकं? काल राडा झालेला आहे, तुम्ही दारू पिऊन होते आणि काही मराठा तरुण आले आणि तुमच्यासोबत राडा झालाय, नेमकं प्रकरण काय घडलं? हे बघा, हे प्रकरण असं आहे की लक्ष्मण हाके नावाचा माणूस ओबीसीची बाजू घेऊन या महाराष्ट्रामध्ये लढतोय आणि एक लॉजिकली तार्किक आणि संविधानाची भाषा बोलतोय आणि प्रत्येक गोष्टीवरती आडवा येतोय। मागच्या अनेक महिन्यांपासून या गोष्टी छोट्या मोठ्या घडत होत्या आणि त्याचं कालचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं आणि कालच्या या गोष्टीमुळे ओबीसीचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय, बदनामी करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला। नेमकं काय घडलं? नेमकं मी पाचच्या दरम्यान मी वॉकिंगला ज्यावेळी मी माझ्या घरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती गेलो होतो। अंधार पडल्यानंतर तिथंच माझ्या मित्राचं घर आहे, मी तिथं जेवण करत होतो आणि त्यावेळी जेवण करत असताना अंधार पडला म्हणून मी माझ्या गार्डला आणि कॅनवायला मी खाली पाठवलं। जेवण करून 10 मिनिटात मी खाली येतो असं म्हटलं। मी मोटरसायकलवरून माझ्या मित्राच्या खाली येत असताना 20 ते 25 लोकांचा मॉब आला आणि त्या लोकांनी मला पकडलं दोन्ही बाजूनी। हा दारू प्यालाय, तू माफी माग राजाची, तू असं कर, तू तसं कर, अशा पद्धतीचं माझ्या तोंडून काही वाक्य वदवून घेण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी करण्याची ही एक स्टंटबाजी होती। याच्यापेक्षा मी याला जास्त महत्त्व देत नाही। कोण आहे या घटनेमागे, काय सांगाल? कोणावर आरोप आहे? या घटनेमागे जरांगेचा कार्यकर्ते तर आहेतच, पण याहीपेक्षा या घटनेमागे कोल्हापूरचा एक नेता आहे। त्या नेत्यानं मी जी काही अपेक्षा व्यक्त केलेली होती ओबीसींच्या बाजूनी की जो रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारस आहेत, गादीची माफी मागून आम्ही हे वक्तव्य केलेलं होतं। आम्ही राजा तुम्हाला कसं म्हणायचं हा प्रश्न मी उपस्थित केलेला होता। मी संविधानाची भाषा बोललो होतो, मी कुणालाही शिव्या दिलेल्या नव्हत्या, मी कुणालाही वाईट भलतसलतं असंविधानिक बोललेलो नव्हतो। तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला रात्री संभाजी भोसलेंचे कार्यकर्ते होते, त्यांनी रात्री घोषणा पण दिलेल्या आहेत। कट होता, जिवे मारण्याचा कट होता। दोन्ही हात बाजूला पकडून मते नावाचा एक कार्यकर्ता आणि दुसरा अमित देशमाने नावाचा कार्यकर्ता, यांचे 5 ते 7-8च्या दरम्यान यांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यांनी कुणाकुणाला कॉल केले एवढं रेकॉर्ड जरी गृह खात्यानं तपासलं तर हा पूर्वनियोजित कट होता, याची उत्तरं सगळी मिळतील। तुम्ही तक्रार दिलेली आहे, तिकडनं तक्रार झालेली आहे, एकमेकांविरोधात तक्रार झालेली आहे। ज्यांनी हे केलेलं आहे त्या तरुणांवर कारवाई व्हायला पाहिजे। कारवाई करणं हे शासनानं, जर कायदा आणि सुव्यवस्थेचं हे राज्य असेल तर कायद्याचा धाक इथल्या झुंडशाही करणाऱ्या लोकांना बसलाच पाहिजे। जर ओबीसीचा आवाज, ओबीसी शोषित आहे, वंचित आहे, असंघटित आहे, ओबीसीचे नेते पुढे येत नाहीत, लक्ष्मण हाकेची बदनामी करायची, लक्ष्मण हाकेला ठोकायचा म्हणजे इतर ओबीसीचा नेता डेअरिंग करणार नाही, अशी जर भावना कुणाची असेल, लक्ष्मण हाकेच्या कुर्बानी नाही तर 100 नेते तयार होतील। मी उद्या चंद्रपूरमध्ये माझी सभा आहे आणि ही सभा होणार। चळवळीचा आवाज, ओबीसींचा आवाज या महाराष्ट्रामध्ये दाबणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।